मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक। मुंबई उत्तर मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सोहळ्याला उपस्थिती। शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रमात गौरव। साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रोजगार मेळावा। 3,500 तरुणांची नोकरीसाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी। 771 मुलांना नियुक्तीपत्र। नीटच्या परीक्षेमुळे उद्या मध्य रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। मध्यरात्री सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती। कांदिवलीच्या नरसीपाडा परिसरात पार्किंगच्या जुन्या वादातून मारहाण। काही जणांकडून एका व्यक्तीला घरात शिरून मारहाण। मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम प्रकल्पस्थळी अपघात। क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळल्यानं 2 मजुरांचा मृत्यू तर काही कामगार जखमी असल्याची माहिती। गुजरातमध्ये सुरत भरूच मार्गावरील सोरियासी टोल नाक्यावर देशातील पहिल्या बॅरियर फ्री टोल सिस्टीमचा शुभारंभ। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती। 2020 विश्वचषकासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाची घोषणा। भारती फुलमाली आणि नंदिनी शर्मा या नव्या चेहऱ्यांना टीम इंडियात संधी।